लाईफस्टाईल प्रेझेंट्स टुडे स्पेशलच्या आजच्या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लाईफस्टाईल बाय PNG एक अशी ज्वेलरी जी आहे लाईट वेट पण हाय ऑन डिझाईन. कारण प्रत्येक मोमेंट डिझर्व करतो एक शाईन. आणि आजची आपली अभिनेत्री जी आहे ना ती सुद्धा तिची पर्सनॅलिटी सुद्धा अशी शाईन करते. आज आपण आहोत ठाण्यात आणि अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर आज आपल्याला ठाण्यातल्या काही बेस्ट ठिकाणी खायला घेऊन जाते. सो तिने पहिलं एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट प्लॅन केलं आहे. ती इथे आली आहे. भेटूयात प्रतीक्षाला. या आज प्रतीक्षा मला सापडली आहे आवडीमध्ये बऱ्याच दिवसांनी. सो आज सगळे मी तिचे अड्डे एक्सप्लोर करणार आहे. आणि मला एका गोष्टीचं फार कौतुक आहे की ही आज आपण खाणार आणि वाईट घालून आली. कॉन्फिडन्स. मोदक संपला पण नाही. हा चलो रेडी. मोदक खाल्ल्यावर कसा मूड होता आपला? 1 2 3 गो. हॅपी हॅपी हॅपी. हॅलो कैसन बा. सो येस प्रतीक्षा, खूप स्वागत आहे. खूप छान दिसते. जरा मालिकेपेक्षा वेगळा लुक आहे आज, एकदम कम्फर्टेबल. तो ठाण्यात आहोत, तुझ्या अड्ड्यावर आहोत. मला असं वाटतं की साऊथ इंडियन फूड आपण पहिले खातोय, राईट? अजून बरंच तिन्ही सगळं डिसाईड केलंय की आपण आज काय काय खाणार आहे, कुठे कुठे खाणार आहे. सो आपण सुरुवात करूया. खूप भूक लागली. हो प्लीज येस है ना. सो आधी आपण जाऊया संतोषमला, साऊथ इंडियन फूड. आणि मला प्रचंड आवडतं तिथलं. लास्ट मालिका गेली तेव्हापासून आवडतं. हो हो म्हणू शकते. आता जर तुम्हाला माझ्याशी मैत्री करायची असेल तर तुम्हाला साऊथ इंडियन फूड आवडणं गरजेचं आहे. मला खूप आवडतं. येस, मी तुझी फ्रेंड आहे. आहेच. येस. सो चला जाऊया खाऊया. चला चला. ही पोळी इडली खाऊया आपण. आपला अर्धा डिसाइड करण्यात. पण सिन्स तू इथे खातेस. हो, मी इथे बेने डोसा खाते, मी इथे घी पोळी डोसा खाते. रवा डोसा आवडतो. छान असतो. बेने डोसा आय लव्ह. घी मध्ये बनवतात आणि त्याचं मक्खन देतात साईडला. पण इथे इतका मेन्यू आहे की मला असं वाटतं की अर्धा तास राईस मध्ये बघ ना. मला खूप काय काय खावं असं वाटतं. सो आपण एक काम करू, आपण ऑथेंटिक पोळी इडली घेऊ. येस. आणि एक बेने डोसा घेऊ. येस. व्हॉट्स आहे. आणि पण आपलं खूप पोट भरलं आणि मग आपल्याला पुढे काही खाता नाही आलं तर असं नाही होणार. मी तुला चालवेन खूप. सो नाही, आता तू बेने डोसाचं नाव काढलंस तर मला खावं असं वाटतं. येस. पण इथला ट्राय करूया. खाल्लास का इथला? खूपदा. खूप छान असतो. बरं ठीक आहे, मग एक बेने डोसा करूया. ऑर्डर प्रतीक्षा मॅम देईन. एक घी पोळी इडली और एक बेने डोसा. थँक्यू. इन्स्टंट चार्ज अप झाले मी ऐकूनच. ऑर्डर दिलेली आहे गाईस. चेहऱ्यावरचा आनंद है दिसतोय ना खूप, है ना. आताच चेहरा चमकतोय आपला. तुम्हाला जेव्हा सांगितलंस की आपण संतोषमला चाललोय तेव्हा मी ते किती वेळ आहे मला बघायचं होतं, डिस्टन्स किती आहे. पण मी ते फोटोज बघत बसली. इतकं सुंदर ते असं सजवलं होतं. पण इथलं तू अजून मला काहीतरी म्हणालीस की अजून पण ट्राय करूया नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ. हो, आपण इथला बिसिबेले भात ट्राय करूया. अरे आपण मला इथला टॅमरिन राईस पण ट्राय करायचा आहे. किती वेगळं. आणि म्हणजे हे युजली आपल्याला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये असा मेन्यू नाही मिळणार जो ऑथेंटिक ठिकाणी मिळेल, राईट? पण तू कधी असं ते फॅसिनेशन तुझं वाढलं साऊथ इंडियन फूडकडे? नाही, तुला खरं सांगू, माझं पूर्वीपासूनच होतं. एकतर मी गडचिरोली, ठीक आहे, आंध्र बॉर्डर, त्यामुळे तिकडे बरेच पदार्थ असतात. आणि आंध्रात एक कालेश्वर म्हणून एक मंदिर आहे, तिथे आम्ही बरेचदा जायचो ग. सो तेव्हापासून म्हणजे अगदी लहानपणापासून मला साऊथ इंडियन फूड आवडतं. माझी मम्मी घरी इडली करते मम्मी आणि उत्तम साऊथ इंडियन जेवण करते. सो ते होतच. आणि अगेन जसं तू म्हणालीस की मालिका, त्यामुळे ते अजून कुठेतरी प्रवृत्त झाला. भावनिकरित्या मी जोडले गेले त्या गोष्टीला. सो येस. पोळी इडली घर यार, म्हणजे काय ना सुंदर दिसतीये. काय एखाद्या मुलाच्या किंवा माणसाच्या प्रेमात पडावं, हे इतकं छान आहे. त्याच्या प्रेमात पडू शकते मी. कॉन्ट्रोवर्शियल बोललीस. पण हे तुला साऊथ इंडियन बनवता येतं? हो, मला इडली बनवता येते, मला आप्पे बनवता येते, मला डोसा बनवता येतो, उत्तप्पा बनवता येतो. टॅमरिन राईसचा जीवाजी होत्या खायलीच्या वेळेसच
एक आमची एडी होती जी साऊथ इंडियन होती, जी आम्हाला भाषेसाठी मदत करायची. तिने एक टॅम्परिन राईसचा मला मसाला आणून दिला होता. सो वा, टॅमरिन आणि लेमन पण असतं ना त्याच्यामध्ये, लेमन राईस पण तो असतो. वेगळा असतो. हा. ओके, चला सुरुवात Yes. करा. म्हणजे प्रतीक्षेसाठी हे नवीन नाहीये, पण नवीन आहे कारण का आजचं पहिलं मील. वाव. हम्म. म्हणजे आ, इडलीची टेस्ट, घी आणि गन पावडर. आणि त्या प्रत्येकाची वेगळी वेगळी चव येस. आणि विरघळतीये ग ती इडली. मला असं वाटतंय रामाशळीची घी पोडी इडली बेस्ट आहे, हे वाक्य मी बदलणार आहे आता. हो. इडली पण चांगली आहे, नाही, नाही. पण रामाशळी ऑथेंटिक आणि जुनं. हो. आता बघ, असं भरभरून तूप बीप दिलं ना, मी खुश होते एकदम आयुष्यात. परफेक्ट बाईट बनवलाय. पण मी सांबारच्या बाबतीत थोडीशी ना हे म्हणजे माझी मम्मी इतकं सुंदर सांबार करते, मला इतर कुठल्या ठिकाणचं आवडतच नाही. म्हणजे ते मॅच होणार नाही मला असं वाटतं. मी ट्रायच नाही करायला जात. हा, कधी बोलवतेस मला घरी? मी घेऊन येते सेटवर, किंवा तू पण चल, आजच चल, सुट्टी आहे तर. पण आज माझ्या घरी मासे बनले असतील, पण तू व्हेज खात नाहीस. मी व्हेज खाते. तू नॉनव्हेज खात नाहीस, सॉरी. हेच का सर आहे. पण सुरुवातीपासूनच नॉनव्हेज नाही खात? नाही नाही, मी सुरुवातीला नॉनव्हेज खायचे. म्हणजे जेव्हा मी नाटकात काम करायला लागले तेव्हा तर मी कधी नॉनव्हेज खायचे. आणि क्रेडिट कविता लाड, ती भयंकर छान मासे बनवतेही, आणि तिचा उत्साह असतो ग. मला शिकवलंय तिने मासे कसे खायचे. सी फूड म्हणजे मला तितकी सवय नव्हती, काटा कसा काढायचा वगैरे वगैरे. तिने मला जे काही प्रो केलं होतं. पण मग नंतर अगेन जे नॉनव्हेज खातात त्यांना ते पटणार नाही, किंवा ऐकूनही बरं वाटणार नाही. मला ना वाईट वाटायला लागलं ग हळूहळू प्राण्यांसाठी सगळं. मग माझी ती इच्छा गेली. मला अजूनही किळस आहे, किंवा मला अरे बापरे माझ्या समोर खाऊ नका वगैरे असं होत नाही. ती तुझी चॉईस, पण पण तुला नाही खायचं. मला आता ती हिंमत होत नाही माझी करेक्ट खायची. आणि ते असंच म्हणतात ना की जी गोष्ट आपल्याला मनापासून वाटते की ही करावी किंवा नाही करावी, तेव्हाच कुठे आपण ती करू शकतो. आणि हे तू स्वतः डिसाईड केलंस. सो नो ऑफेन्स. आणि असं नाही की मला आवडतच नव्हतं किंवा काही, मी आवडीने खायचं, पण ते समाव ते झालं की आता मला जमणार नाही, आता मला खायचं नाहीये. कॅमेरामॅन्सला पण आपण देऊया प्लीज गाईज, तुम्ही पण खा. हो, तुम्ही काय घेणार आहे मला सांगा. मी अजून एक चमचा घेऊन येते तुमच्यासाठी. प्लीज ट्राय करा, नाही तर पश्चाताप होईल. कॅमेरामॅन्स पण खाणार आहेत, मी आता एक बाईट बनवून देते. एका हातात कॅमेरा आणि थम्सअप करतायत, म्हणजे आवडलाय खरंच. बेने डोसा कधी येईल यार. म्हणजे जेव्हापासून बेने डोसा ही कॉन्सेप्ट ना आता खूप व्हायरल झाली. आधी माहित नव्हतं ही कॉन्सेप्ट. तर तेव्हा आपला साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा. पण जेव्हापासून बेने डोसा माझ्या आयुष्यात आलाय तेव्हापासून म्हणजे फॅन. म्हणजे बाजूला जे लोणी देतात ना, मक्खन जे काय असतं, मग तिथं लोणी नाही देत. तुला माहितीये, सो पूर्वी मी खूप फॅन होते. चंद्रपूरला एक स्वाद कॅफे म्हणून आहे, तिथे काय डोसा मिळायचा यार. आणि अशा खूप चटण्या, एकच चटणी आहे किंवा असं नाही, खूप चटण्या असायच्या. आणि चुम्मा डोसा असायचा तिथला. म्हणजे ती माझी खूप लहानपणीची आठवण आहे, म्हणजे स्वाद कॅफेत जाऊन खाणे. तू कशी व्यक्ती आहेस, म्हणजे माझं कसं आहे माहिती, मी एका गोष्टीला कम्फर्टेबल झाली तर मला तेच करायला आवडतं. कधी कधी जर एक्सप्लोर करायचं मन झालंच तर मी एक्सप्लोर करते. तुझं कसं आहे, आला का डोसा? हो. चेहरा खुलला अतिशयाचा लगेच. येस, थँक्यू. दिलंय मक्खन गाईज, फोकस करो इस पे. मक्खन दिलेलं आहे. वाव. म्हणजे बेने डोसा सोबत दिस इज अ थिंग मक्खनची. आणि अजून तुला माहिती लोणी थालीपीठ, अरे त्याच्यावर असं देतात. इथे कोल्हापूर साईडला की
नरसोबाच्या वाडीला जाताना हा, हा. एक ऑन द वे म्हणजे एक नॉर्मल हे रेस्टॉरंट आहे जिकडे अभिरुची? ऑथेंटिक नाही हा अभिरुची आणि अजून एक आहे जिकडे थालीपीठवर असं ते लोणी दिलं होतं लोणी, ठेचा, ठेचा, गूळ, गूळ अभिरुची. ओ साताऱ्याला जाताना yes, पुणे correct, सातारा correct, हायवे. yes. सेम आपलं लेवल अशी सेम आहे पॅरामीटर्स खाण्याची सो आता हे घे ट्राय कर. हे तुझं इतकं परफेक्ट झालाय डोसा कधी घरचा काय नाही. अहं. मी कोकणातले तर आम्हाला घावणे हे आमचा मी पहिलं फक्त लोणी सोबत ट्राय करते क्रंच ऐकू येते का हा. यांची चटणी खूप टेस्टी असते. टोमॅटो शेंगदाणे युजली आपण ही लाल चटणी तिखट मिरची. तिखट खाणारी नाही आहेस का तू स्वीट टू पण आता नको पण भरपूर मिरची नाही खाऊ शकत. ही चटणी सुद्धा तिखट असते युजली पण ही गोड आहे गोड आहे. हो. तुझं जाणं झालं साऊथला माझं नाही ग, बरेच वर्षात नाही. म्हणजे मी तेच जसं बोलले, गडचिरोलीला ते आंध्र जवळ असल्यामुळे पूर्वी आम्ही खूपदा जायचो. खूपदा. किंवा घरी कोणी पाहुणे आले की आपण मग घेऊन जातो, तसंही असायचं. पण आता बऱ्याच वर्षात जाणंच झालं नाहीये. पण जिथे जिथे जाणार तिथे नियर बाय प्लेसेस साऊथ इंडियन फूडचे रेस्टॉरंट शोधून ठेवणार. हो. पण आधीच्या मालिकेचं शूट सुद्धा ठाण्यामध्येच होतं, आत्ता पण ठाण्यामध्येच आहे. सो ठाण्यामध्ये कधीपासून तू राहतेस? 2022 पासून. 2022 पासून मी ठाण्यात जी आली ते ठाण्यातच. जे माझे काही जवळचे मित्रमैत्रिणी ते मला चिडवतात की मॅडम ना फक्त ठाण्यातले शूट घेतात, बाहेरचं शूट. हो ग, हा केवळ योगायोग आहे की तिन्ही मालिकांचे शूट ठाण्यातच होते. ह्यात माझा काही हात नाही. पण मला सांगायला एक आवडेल की हिच्या सेटवरचे जे मालिकेतले आहेत पौर्णिमाताई, शी इज ऑल्सो फूडी. म्हणजे ती लिटरली ब्रेड बटर हे सगळं फुल घेऊन येते. कितींदा असं होतं की आपण आज शूटला थोडासा आपल्याला वेळ आहे, आपण काहीतरी सेटवर बनवूया, कितींदा असं झालंय? सेटवर नाही बनवायचं म्हणजे आम्ही हेच की सँडविचेस बनवतो. पण ते आम्ही ठरवून येतो की आज आपण कोणी भाजीपोळी आणायची नाही, आज आपण छान ब्रेड बटर जॅम खाऊया किंवा सँडविच बनवून खाऊया, असं आम्ही ठरवतो. जसं उद्या जर तिचं शूट असेल तर तिने सांगून ठेवलंय की माझ्यासाठी कोणी टिफिन आणू नका, मी स्वतःसाठी टिफिन आणणार नाहीये, मला बाहेरचं खायचंय फक्त. असं. सो कोण कोण आहे? नाही, मी आजच ऑलरेडी बाहेर खाणार आहे, सो उद्या माहिती नाही, असं झालं माझं. ओके, म्हणजे डाएट पण सुरू आहे. डाएट म्हणजे पोर्शन्स आणि घरचं खाणं शक्यतो, हे या बेसिक गोष्टी मी फॉलो करते. खूप डाएट असं नाहीये माझं. आणि तू आधीच्या मालिकेनंतर पण बरंच वेट लॉस ही मला तू केलं असं दिसतंय. काय काय ट्राय केलंस तर किंवा काय एक चुकीचं आपण सगळंच खायचो, आपल्या वेळा नसायचा, पण काय बदललं असतं? मी एक गोष्ट माझ्या लाईफमध्ये जी चेंज केली आणि ज्याचा मला प्रचंड आनंद आहे ते म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवण आपलं संपवून टाकायचं. त्यानंतर खूपच भूक लागली आहे, असह्य होतंय तर काही खाल्लं तर, अदरवाईज मी शक्यतो ट्राय करते की मला नाही खायचंय हेच. सो ही एक गोष्ट जी मी फॉलो करते ना, त्याचा मला प्रचंड आनंद आहे आणि त्याचे मला फायदे खूप जाणवत आहेत. कारण मला म्हणजे माझी आजी, माझी मम्मी, माझा मामा आणि त्यानंतर मी, आम्हाला ऍसिडिटीचा प्रचंड त्रास आहे बघ. सो ह्या लाईफस्टाईलमुळे ना माझी ऍसिडिटी मला नाही होत आता, मला तो त्रास नाही होत. आणि डाएट पण होतं, त्यानंतर खाल्लं जात नाही, मग आपल्याला झोपेपर्यंतचा तो वेळ मिळतो, मग सगळ्याच गोष्टी. आणि आतापर्यंत जितके पण मी सेगमेंट्स केले आहेत ना फूडचे, त्यात पण सगळे मला हे सांगतात 7च्या आत जेव्हा लाईफ सॉर्टेड आहे, म्हणजे ब्लोटिंग हा प्रकारच नाही होणार. ट्रू. राईट. सो आता आपण टाव मारूया ह्याच्यावर, कारण आपल्याला अजून बरंच काय काय खायचंय. आज प्रतीक्षा मला सापडली आहे टावरीमध्ये बऱ्याच दिवसांनी. सो आज सगळे मी तिचे अड्डे एक्सप्लोर करणार आहे.
आणि मला एका गोष्टीचं फार कौतुक आहे की ही आज आपण खाणार आणि वाईट घालून आली. कॉन्फिडन्स. मी जितके काढले होते सगळे व्हाईटच होते. हा एक टी शर्ट काढला होता तोही व्हाईट होता, एक शर्ट होता अजून. अच्छा माझा ठरलंच आहे वाटतं. प्लीज खराब होऊ नको. पाहिजे ना काहीतरी आठवण म्हणून. नको ग असं नको बोलूस ग प्लीज. प्लीज असं नको बोलूस. मला झेपणारच ना माझ्या पांढऱ्या शर्टवर काही पडलं तर. बोली पहिलं खाऊन झालंय आपलं. पोटात आहे थोडी जागा. मला आता. का ग लगेच बेनेडोसा मग तूच मला अशी एकदम हे दिलंस ना, मला आशा दिलीस की तू मला मदत करणार आहेस. मी काही आशा दिली नव्हती. मी बिलकुल फोकस माझा ठरला होता. ते मला बोललेली आपण सगळं जरी ते खाल्लं ना डिफिकल्ट होईल. पण ठीक आहे. खा खा. मस्त केलेलं आहे बेने डोसा आणि पोळी इडली. येस जागा उरली आहे माझ्या पोटात तर थोडीशी आहे आहे थोडीशी आहे. खाऊ Yes. शकतो आपण अजून. सो आता नेक्स्ट आपण कुठे जाऊया? मामलेदार मिसळ. ते रील सारखं केलं अनिकेत. सो मामलेदार मिसळ वा म्हणजे वा. ठाण्यात आल्यावर तुम्ही मामलेदार मिसळ नाही खाल्ली नाही तर मग काय खाल्लं? ठाण्यात आलाय खरंय. माझं पूर्ण कॉलेज लाईफ मी मामलेदार खाल्लंय. हो ना. आत्ता बघूया, खूप वर्षांनी मी खाणार आहे तुझ्यासोबत. सो टेस्ट सेम आहे की बदलली आहे आज आपण बघू. हे मला तू सांग कारण हा. मला तो Yes, अनुभव नाही. yes. चलो Yes. चलो. येस. फायनली भाई आज संडे असल्यामुळे मामलेदारला प्रचंड गर्दी गर्दी आहे. तशीही असते पण आज संडे आहे आणि खूप कष्टाने आता टेबल मिळालंय. सो मागवूया छान Yes. खायला. पण मामलेदारचं तू काहीतरी मला सांगत होतीस, तुझ्याकडे किस्सा आहे मामलेदारचा मस्त पैकी. हो मामलेदारचा किस्सा म्हणजे लास्ट टाइम जेव्हा मी मामलेदारला आले होते मला मिसळ खायची होती वगैरे आणि मी पौर्णिमाताई तनिष्का आणि नीरज आम्ही असे सगळेजण येणार होतो. मी आधी पोहोचले, या दोघांना वेळ होता आणि दिवाळीचा सीझन होता. म्हटलं आलोय इथे तर पंत्या किंवा रांगोळ्या इथून घेऊया पटापट. आले मी इथे उभी राहिले आणि इकडे तिकडे शोधते. माझ्यासाठी तसं नवीन होतं, मला माहिती नव्हतं नेमकं. एक गाडी आली माझ्या मागून, टू व्हीलर. एक बाई होती आणि तिने मला असं, मी ओळखलं तुम्हाला. आणि मी ना दचकले की सॉरी काय अंबिका ना तुला जपणार आहे. हा हो हो. तर मी बघतीये तुम्ही इथे फिरताय, काय झालं, कुठे जायचं? नाही हो मला पंट्या घ्यायच्या होत्या वगैरे. चला मी घेऊन जाते तुम्हाला. आणि मी ऑकवर्ड झाले ऑब्व्हियसली नवीन लोकांनी. त्यांच्यासाठी आपण त्या घरच्या आहोत पण आपण पहिल्यांदा भेटतोय. एक्झॅक्टली. सो त्या म्हणाल्या नाही नाही बसा बसा मी तुम्हाला घेऊन जाते. त्यांनी आग्रह केला, त्याने मला त्यांच्या गाडीवर बसवलं. आम्ही दोघींनी एकत्र पंट्यांची शॉपिंग, रांगोळ्याची शॉपिंग केली आणि त्यांनी मला परत इथे मामलेदारला आणून सोडलं. मला इतकी मज्जा वाटली होती प्रचंड. एकतर काय होतं ग, आता बघ जसं आपण आपल्या रेग्युलर कपड्यांमध्ये अंबिकाच्या कॅरेक्टरचा हा एक मेजर प्रॉब्लेम होतो की तिथे लांब केस आहे, साडी आहे. सो लोकांना तेच बघायची सवय झाली. मी शॉर्ट हेअर मध्ये बाहेर पडले की मी स्वतः हे असते की अच्छा मे बी पटकन कोणी, आणि लोक कन्फ्युज होतात. त्या दिवशी तीच आहे का. त्या दिवशी मी गडकरीला प्रयोगाला गेले होते जर तरची गोष्ट बघायला. तर तिथे 2 लहान मुलांनी बेट लावली होती की ही अंबिका आहे की नाही, वेदाची आई आहे की नाही. कारण ते शॉर्ट हेअर आणि लॉंग हेअर मध्ये. तर तो मुलगा म्हणून नाही नाही वेदाच्या आईचे तर लांब केस आहेत ना. आणि ती मुलगी म्हटली नाही नाही मी त्यांचे इंस्टाग्राम बघितले, त्यांचे शॉर्ट हेअर पण आहे. सो त्यांनी 100 रुपयाची बेट लावली दोघांनी. म्हणजे हे प्रेम आपल्या टेलिव्हिजनच देऊ शकतात. हो, हो. म्हणजे ही जी क्रेज आहे खरं खरं. पण किती ग्रेटफुल फील करतेस या सगळ्यासाठी. खूप खूप अगं मी माझ्या कामाच्या बाबतीत कायम प्रचंड ग्रेटफुल आहे. येतात अपडाऊन्स येतात की कधीतरी आपल्या मनासारखं घडतं, कधीतरी घडत नाही. पण ठीक आहे, आपल्याकडे काम आहे ही मोठी गोष्ट आहे. कारण खूप इंडस्ट्रीत अशी माणसं आहेत जे टॅलेंटेड आहे, दिसायला सुंदर आहेत, ते डिझर्व करतात पण त्यांच्याकडे काम नाहीये. सो आपल्याकडे आहे ह्या गोष्टीसाठी मी कायम ग्रेटफुल आहे. आणि जेव्हा मला कळलं होतं की तू अंबिका कॅरेक्टर मध्ये येणार आहेस, प्रोमो आउट झाला तेव्हाच मी तुला मेसेज केला होता की किती भारी गोष्ट घडते आणि छान कॅरेक्टर तुला मिळालं. आणि ऑब्व्हियसली म्हणजे आत्ताही लोक तुला लाईन मध्ये उभे आहेत मामलेदारच्या. एका ठिकाणी फ्रस्ट्रेशन आहे की लाईन लावावी लागते, एका ठिकाणी
ही अंबिका आहे ना? हा, ही मी तुला सांगते का शॉर्ट हेअर आणि लॉंग हेअर मुळे ना लोक ओळखत नाही असं नाही, पण लोक कन्फ्युज होतात की नक्की ही पुण्यात एकदा मला एकाने हे सांगितलं होतं, तुम्हाला माहितीये का झी मराठीवर एक मालिका आहे तुला जपणार आहे, तुम्ही ना अंबिका सारखे दिसता. तर मला हो का? असं की अच्छा हो का? बरं स्वतःच काय सांगायचं, नाही नाही दिसती. तुम्ही फक्त अच्छा एवढंच झालं माझं, मी पुढे रिॲक्टच नाही होऊ शकले. मिसळ आलेली आहे. सो ताव मारूया. ताव मारूया. कांदा, प्रतीक्षाने कांदा तिला रिप्लेस करून हो. शेव दिली आहे वरती. हो मला एवढा कांदा नको असतो, म्हणजे मला कांदा नाही असं ऑलरेडी नाही. मामलेदार मिसळ तिखट असते, त्यात कांदा थोडासा ऍड करतो तिखटपणा. मामलेदार मिसळ आयुष्यात तुला कोणी इंट्रोड्यूस करून दिली म्हणजे इथे आल्यावर? आमलेदार मिसळ आय थिंक मयुरी वाघ. हो. मी तिच्यासोबत पहिल्यांदा मामलेदारला आले. हो मयुरी. मी कन्फ्युज झाले होते मयुरी की तृष्णा, पण नाही मी पहिल्यांदा मामलेदारला मला मयुरीने आणलं होतं. वा. तिला माहितीये कारण मला मिसळ किती आवडते. हो. Cheers. Cheers. नंतर जी किक बसते ना त्यात मजा आहे. ऍक्च्युली पण ना ते खूप डिबेट असतं, कुठली मिसळ बेस्ट, पुण्याची नाशिकची, नाशिकची नाशिकची. तू काय सांगशील? मी नाशिकची एकदाच मिसळ खाल्ली आहे. काळा खरंच मसाला काय मिसळ होती यार, मी विसरूच शकत नाही ती मिसळ. बरं आमचा प्रयोग होता आणि मी, प्रशांत सर, राजदादा, परागदादा असं आम्ही त्यांच्या गाडीतून जात होतो. तर मला भूक लागली म्हणून आम्ही मध्ये थांबून नाशिकच्या अलीकडे पलीकडे असं काहीतरी मिसळ खाल्ली. अप्रतिम मिसळ. मला हे बघ अगेन मी इतकी मिसळ प्रेमी आहे की मला फरक नाही पडत. मी त्या भागच घेत नाही त्या डिबेटमध्ये की पुण्याची चांगली आहे, मुंबईची चांगली की नाशिकची चांगली आहे. मी कोल्हापुरात जाऊनही मला मिसळ आवडते. कोल्हापूरची स्पायसी असेल ना? आणि काय असते यार, आणि तिकडे पेटी पाव असतो ना. रंकाळ्याच्या इथली अशी मी ऐकली आहे खूप. पावड्याची रंकाळ्याची मिसळ एक असते. पावडी. ती कोल्हापुरात पण मला मिसळ आवडते. पुण्यातही काटागिरची म्हण किंवा आबाखाई मिसळ हाऊस मी खाते. इथली मला मामलेदारची मला मुळात मिसळ आवडते, त्यामुळे मिसळ पगलू. ना, मिसळ पगलू. प्रेक्षक म्हणतील ही पोरगी काही आवडते. साऊथ इंडियन हो मला खूप आवडतं. मिसळ हो मला खूप आवडतं. पण हे आहे अगं माझं प्रचंड प्रेम आहे खाण्यावर. मला असं वाटतं का मी जे खाते ते इतक्या मनापासून खाते की ते लगेच माझ्या अंगाला लागतं. गणित तेच असतं साधारण. आपल्या आईचं पण म्हणणं तेच असतं की चांगल्या मनाने हसत हसत खा, अंगाला लागेल. अजून व्हॉट्सअप काय चालू आहे आयुष्यात? Show चालू आहे. मस्त आपण आता एक शॉट घेतला असा थोडं साऊथ वाला वाईबचा, आणि आपण आधी पण बोललोय साऊथचा मूवी मिळावा, हो त्यासाठी Yes. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न खरं साऊथच्या फिल्मसाठी नाही ग, हा. वेळच मिळाला नाही माहितीये अतिशय. आणि ही चांगली गोष्ट आहे खरं की आपण आपल्या कामात इतके बिझी होत की आपल्याला परत दुसऱ्या कामासाठी लगेच धडपड करायला लागत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण जर मिळालाच तर त्याही बात आहे. म्हणजे अभिषेक खूप कॅमेरा शाय आहे. प्रचंड हो खूपच. तो फोटोज काढायला चारदा हे करतो आणि काढले तरी तू इतक्यांदा बघतो आणि स्वतःच मग चुका काढत बसतो त्यातल्या. पण तो फूडी आहे, त्याला आवडतं फूड जसं एक्सप्लोअर करायला, हम्म. की त्याला कम्फर्ट फूड कडे तो जास्त स्टिक राहतो. हा तो कम्फर्ट फूड कडे जास्त स्टिक असतो. तो पटकन काहीतरी नवीन ट्राय करायला जात नाही. पण तो आहे का म्हणजे त्याला बनवता येतं? अजिबात नाही. अजिबात तर नाही. त्याला काहीही येत नाही जेवणातलं. पण चहा तो बऱ्याच- लग्नानंतर शिकलाय. बऱ्याच जणांना आधी हे माहित नव्हतं तुझं लग्न झालंय, आणि मग नंतर बऱ्याच जणांना कळलं की तुझं खरंच लग्न झालंय रिअल लाईफ मध्ये. कारण का सोशल मीडियावर इतके तुमचे फोटोज नाही आहेत, कारण तो कॅमेरा शाय. आपण त्याच्याबद्दल गप्पा मारूया.
तो काय करतो? रेडिओलॉजिस्ट आहे तो. एकदा आपण अभिषेकला घेऊ शकतो. एकदा आपण त्याला फिरतो है ना. म्हणजे तो आला तर तुला माहितीये नाटकाच्या दौऱ्या निमित्त मी इतकी फिरले आहे ना, त्यामुळे इतक्या ठिकाणचं वेगवेगळं जेवण. मुळात मी फूडी आहे, पण अगेन ते माझंही ते होतं की मी कम्फर्ट फूड कडे जास्त जायचे की हे नको काहीतरी वेगळं असलं नाही तर पचलं वगैरे. तर किंवा काय झालं. हा. पण नाटकाच्या दौऱ्यांमुळे मी इतक्या ठिकाणी इतकं वेगवेगळं काय खायला शिकले. वा. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथलं ऑथेंटिक जेवणं ही माझी सगळ्यात आवडीची गोष्ट आहे. मला सगळीकडे जाऊन फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये जाऊन नाही आवडत जेवायला. म्हणजे तुम्ही सोलापुरात गेलं तुम्ही शेवभाजी खाल्लीच पाहिजे एखाद्या छोट्या ठिकाणी जाऊन. तिथे तुम्ही जर नाही मला रॅडिसन मध्ये जायचं नाही. किक होते कांद्यामुळे. तर आम्ही पटकन संपवतो आणि आपण नेक्स्ट लोकेशनवर जाणार आहोत. नेक्स्ट लोकेशन जरा सिक्रेट आहे ना. आणि आम्ही म्हणजे ते खूप जुनं आहे, पण पहिल्यांदा आम्ही दोघी खाणार आहोत तिकडे. हो. सो डन की अजून हवंय काय? नाही काही बस. एक्स्ट्रा पाव, एक्स्ट्रा तर्री सगळं झालेलं आहे. आणि इतकी स्पायसी आहे. तरी ही मीडियम मागवलेली पण तरी पण खूप स्पायसी आहे. पण हे वर्थ आहे ना ही स्पाइस. जिभेवर अशी चव रेंगाळ आहे. थोडा वेळ आपण नेक्स्ट डेस्टिनेशन पर्यंत जाईपर्यंत. सो आता नेक्स्ट आपण जातोय एक मूग भजीची भजी. हा. आणि ते शॉप इतकं जुनं आहे ना, तुम्हाला दिसेल की तिथे लाईन लागते लिटरली. आता लाईन नसावीच ना. येस. आणि त्यात डेझर्ट पण खाऊया काय मस्तपैकी. चलो जाते अभी. चलो. मला ना आवडतात हे असं काहीतरी वगैरे, पण समोर जेव्हा घ्यायची वेळ तेव्हा मला उगीच असं वाटतं की हे कुठे घालणार. आणि पण जेव्हा असं माझं बऱ्याचदा झालंय की माझ्याकडे गॉगल आहे, पण जेव्हा हवा आहे ना तेव्हा गॉगल नाहीये बॅगेत. कपड्यांसारखं की माझ्याकडे कपडेच नाहीये. हे तर वाक्य मला म्हणजे बॅन केले घरात. वाटतोय चांगला. हो पण बघ तुझं दादा मला आरसा दाखवा ना. है ना वेगळा आहे जरा अनयुजुअल. पण अगेन मी हा घेईन. हा. आणि हा घेऊन एकदाच फक्त फोटोशूटला घालशील तू. हा कुठे वापरू. माझ्याकडे तसे गॉगल्स खूप आहेत की आहेत, पण ते फक्त कपाटात आहेत. मला प्रश्न पडतो की हा कुठे कधी घालायचा. आवडतात खूप. तू त्यापैकी आहेस का लोक क्या कहेंगे की कसं दिसेल. ना मी आधी स्वतःला मी क्या कहूंगी. मी आधी स्वतःला 4 बोलून घेते पटापट. वो 4 लोग आम्ही आहे. कित्येकदा अगं मला तर तनिष्का आणि पौर्णिमा ताई किंवा तृष्णा ह्या सगळ्या जणी असं की अगं नाही चांगलं दिसतंय कर असं. मी आधीच हे बरं दिसत नाहीये. नाही हे माझंच आधी. तू मनसे अंबिका आहेस ना. सोजवळ अशी म्हणजे हे मार्केट बऱ्याचदा इथे आली असशील ना तू. आणि तो किस्सा तो सांगितला या मार्केटचा आहे ना. हो इथे उभी होते मी आणि त्या मला घेऊन गेल्या कुठेतरी पुढे आणि कुठल्या तरी गल्लीत वगैरे. पण मग ही शॉपिंग खरंच कमाल आहे. म्हणजे हे मी रमते असल्या शॉपिंग मध्ये. हे मला भाज्या घ्यायला प्रचंड आवडतात. किंवा मला भांड्यांच्या शॉप मध्ये जर तू सोडलंस मला वेड लागेल की मला मज्जा येते. सेटवर तुझं सीन लागेपर्यंत हे खेळत बस. किती क्यूट आहे हा ससा. क्यूट आहे ना. हा नाही घेईन मीच घेईन. नाही कितने काय 120 का आहे. कासव पण चांगलंय का. कासव इथे नाही हे याला चष्मा बिष्मा आहे. मला हे आवडलंय. हा मग ते घेऊया आपण. चांगलं बघून घे. ये अच्छा होगा ना ओपन करके. आप यहीं पे रहते हो ना. हाँ ये मैडम आएंगे फिर चेंज कर. लेके आना. हाँ चलो ये दे दो. ह्याचा हा कलर चांगला की हा कलर चांगला आहे. हा कलर उठून दिसतोय. कम करो ना कुछ. कम हो जाएगा. कितना 100 रुपया आएगा.
80 में दो ना। नहीं 80 में मैडम नहीं। दे दो दादा, अरे गिफ्ट दे रही है 120 मुझे। एक ही भाव है, लेकिन 100 में दे रहा मैं हूँ। और 10 जन को लेके आऊंगी। हाँ क्या मैं तो बोला नहीं क्या सबको अरे लेके सब आप बोलो, हमें चैनल देखो, मत दो। आपका ये भी हो रहा है इंटरव्यू। ये मैडम सीरियल में काम करती है, मराठी सीरियल में, तो सबको लेके आएंगे, यूनिट को, पूरा यूनिट। हाँ, लेकिन और अब तो आप 80 का टीवी नहीं पे भी आएगा। दिखोगे ना। हाँ 80 का नहीं आएगा, 100 रुपए का आएगा। शक्ल से दिखते होंगे आप भी, लेकिन अमीर नहीं है। हम अमीर नहीं है। 80 करो ना। 80। हाँ चलो चलो। थैंक यू, हम Thank आपको you, याद दादा। रखेंगे। ये बस ऐसे गोल गोल घुमाना है ना। अरे चाबी भर के छोड़ देने का है, हाँ अपने आप घूमेगा ये। हाँ चलेगा। खूप महागडं गिफ्ट घेतलंय माझ्याकडनं आज प्रतीक्षाने. वाव, दाखव जरा. क्यूट आहे. असंच म्हणजे आवडलं मला प्रचंड. येस, चला. चला चला चला. सो आता आम्ही मूग भजी खायला आलोय श्रद्धा फरसाण मार्ट मध्ये, आणि 44 वर्ष जुनं हे शॉप आहे, जिकडे आळूवडी, मूग भजी, पंजाबी समोसे आणि गरमागरम बटाटे वडे वगैरे मिळतात. अगदी पुरणपोळी घरच्या समोर हे छोटस आहे, पण टेस्ट लाजवाब आहे. आता आपण ट्राय करूया. नमस्कार काका, की तू एक प्लेट खाणार? काय करूया की मूग भजी आणि अळूवडी असं हा, एकत्र चालेल. घेऊया. मूग भजी आणि अळूवडी असं एकत्र द्या ना. प्रेमाने खाऊ घालणं म्हणजे. ऍक्च्युली बरं, आम्ही फक्त विचारलं हे काय आहे त्यांनी. हा साईडला घेऊ का याच्यामध्ये? चालेल चालेल चालेल. चालेल. खूप टेस्टी आहे. वा दादा, मज्जा आली. मला खाऊ. वा त्याचा स्मेलच येतोय इतका स्ट्रॉंग. वा. मला या मूग भजीने ना नागपूरच्या मूग भज्यांची आठवण आणली. मी जेव्हा नागपूरला होते ग्रॅज्युएशनला, तेव्हा संतोष पकोडेवाला सेम असं, पण ह्यांचं तरी असं दुकान आहे त्याचे हातगाडीवर त्याचं होतं. जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला जायचो तेव्हा, आणि फायनल इयरचे आम्ही एक्झाम संपवून जेव्हा त्याच्याकडे गेलो, त्याचे असे गाळे होते. आणि म्हणजे माणसं त्याच्याकडे कामाला जे युनिफॉर्म मध्ये वगैरे, पण काय त्याच्याकडचे मूग पकोडे होते यार. सो मला ऍक्च्युली हे मूग पकोडी खाऊन त्याची आठवण आली. वा. घरगुती अळूवडी कशी असते तशी आहे. असं रील्स मध्ये बघ, म्हणजे जर आपल्याला फूड रील्स येतात इकडे चांगलं मिळतं, असं शोधत शोधत गेलीस तू कधी खायला? हो हो हो. आणि मला आवडतं जायला. मग नंतर जर आवडलं तर शिव्या घालायच्या. पण मला असं फूडच्या रील्स आल्या की मला प्रचंड, मी सेव्ह करून ठेवते कितीतरी रील्स. माझं पण एक वेगळं फोल्डर हेच आहे, सेव्ह फोल्डर. एक तर सोशल मीडिया म्हटल्यावर ना, इंस्टाग्राम ठीक आहे, फेसबुक मला अजूनही नाही समजत. मला नाही सांगतो. मला माहित नाही तुला स्वतःला गुगल करायला किती आवडतं, केलंस का? हो, मला आवडतं स्वतःला गुगल करायला. आणि ते असतं ना, ह्या अभिनेत्रीची नेटवर्क तुम्हाला माहितीये का? हा हा. हो हो हो. आणि बऱ्याचदा असं पण येतं की ही अभिनेत्री तुम्हाला कशी वाटते, कशीचे लुक्स तुम्हाला आवडतात का? तुझ्यासाठी अशा पोस्ट आल्यात आणि किती एन्जॉय करतेस ऑडियन्स म्हणून. मी ना फेसबुक फार वापरत नाही, पण आमचा तुला जपणाऱ्याचा जो एक आर्टिस्टचा, ज्यात मनीष दळवी वगैरे सगळे आहेत, त्या ग्रुपवर एकदा मनीष सरांनीच टाकलं की प्रतीक्षा, हे बघ तुझ्याबद्दलची पोस्ट आणि यावर एकही नेगेटिव्ह कॉमेंट नाहीये, इतके लाईक्स आहेत वगैरे. मला काही त्यातलं माहितीच नव्हतं. मी जाऊन बघितलं आणि खरंच ग त्याला खूप लाईक्स. माझे काहीतरी मी मध्यंतरी पोस्ट केलेले काही फोटोज होते, ते त्या एका पेजने पोस्ट केले होते, आणि ही मराठी अभिनेत्री तुम्हाला आवडते का, त्यावर इतक्या कॉमेंट्स होत्या लोकांच्या. हो हो अंबिका, मला आवडते, तुला जपणार आहे मालिका आम्ही बघतो, आणि कॅरेक्टरचं कौतुक. बरेच लोक हसण्याचं कौतुक करतात की गोड हसते वगैरे. पण खरंच मला आश्चर्य वाटलं खूप, म्हणजे एकही त्यावर निगेटिव्ह कॉमेंट्स नव्हते, आणि त्याचा मला प्रचंड आनंद वाटला. आणि खूप लाईक्स. सो ह्याचं कधी आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला तर का नाही आवडणार असं मला वाटतं. पण
ते छान होतं आणि त्याचं इतकं कौतुक झालं. ते मनीष सरांनंतर बऱ्याच लोकांनी मला ती पोस्ट फॉरवर्ड केली की अगं प्रतीक्षा ही पोस्ट बघ, तुझी ही पोस्ट बघ. मला मज्जा वाटली होती फार त्या पोस्ट बद्दल. आणि अगेन फेसबुकवर म्हणजे अजूनही इतक्या प्रमाणात लोक फेसबुक वापरतायत, कौतुक करतायत. म्हणजे आपल्या आई बाबांचं जनरेशन आहे ना अजून फेसबुकलाच ते लॉयल आहेत. हो ऍक्च्युली इन्स्टा त्यांना कळलंच नाहीये आणि इन्स्टावर येऊच नाही. ट्रोलिंगचं प्रमाण इतकं वाढलं आता. ऍक्च्युली आणि फॉर दॅट मॅटर तुझे शूट्स खूप कमाल असतात आणि मी पण म्हणजे वेस्टर्न मधले शूट्स असो किंवा सध्या म्हणजे कसं काय स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत हे आता हळूहळू आपल्याला कळतं. हो आहे नो डाऊट आहे. कारण जसं आता बघ तू बरेच आर्टिस्ट ना आपल्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगतात की खूपदा तुमचे फॉलोअर्स किती आहेत वगैरे वगैरे या गोष्टीने फरक पडतो. टचवूड मला आजपर्यंत त्याची झळ लागली नाहीये, पुढेही लागू नये किंवा हे कुठल्याच कलाकाराच्या बाबतीत हवंय. पण आता असं झालंय माझं की अंबिकाच्या कॅरेक्टरमुळे लोकांना मला इतकं त्या सातत्याने त्या एकाच अटायर मध्ये किंवा त्या एकाच गोष्टीमध्ये बघायची सवय झाली आणि लोकांना ते आवडायला लागलंय. सवय म्हणण्यापेक्षा लोकांनी ते तसंच ऍक्सेप्ट केलंय ना, त्यामुळे मग मी ते एक इमेज ब्रेक करण्यासाठी शक्यतो इंस्टाग्रामवर वेस्टर्न लुक मधले कपडे किंवा असं सतत प्रयत्न करते की तो एक माइंडसेट जावा की ही अशीच आहे किंवा ही अशीच चांगली दिसू शकते. तर त्यासाठी माझा सोशल मीडियावर हा एक प्रयत्न सुरू असतो. अगेन जे लोक ट्रोल करतात किंवा काही वाह्यात कॉमेंट्स असल्या मी त्या दुर्लक्षच करते, त्याकडे लक्षच पण देते. त्यांना त्यांचे हे रिअल अकाउंट पण नसतात बऱ्याचदा. हो फेक अकाउंट क्रिएट करून ते डिलीटही होतात बऱ्याचदा. येस. सो हा ते आहे सोशल मीडियाचा. मी तरी असा वापर करते की आपली जी सिरियल मधली म्हणजे ती जराशी ब्रेक करून एक वेगळी इमेज तयार करण्याचा. अदरवाईज बाकी मला सोशल मीडियावर मी काही फार फॅन आहे वगैरे असं काही नाही. आणि मग काय एकमेकांना कॉमेडी रील्स पाठव, हा हु कर, एवढे बेसिक एवढंच माझी ग्रुप पण कमाल आहे सेटवरचा म्हणजे हो सांगावं लागत नाही वेगळं. ऍक्च्युली आणि हे खरंच अतिशय हा नशिबाचा भाग म्हणावा लागेल. खूप लोकांकडनं मी ऐकलंय की ह्या आर्टिस्टने असा त्रास दिलाय, त्या आर्टिस्टने तसा, सिनियर आर्टिस्ट किंवा कोणी ह्या आर्टिस्टचे टँट्रम्स असतात. टचवूड मला कायम नाटकापासून, नाटकातही प्रशांत दामलेंचं प्रोडक्शन हाऊस आणि सगळे कलाकार कमाल, ज्यांनी मला कधीच त्रास दिला नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा मला त्रास झाला नाही. त्याचबरोबर मग पहिली मालिका, ती तर पहिलीच मालिका होती, पण अतुल काळे, सीमा देशमुख, त्यात अम्मा अप्पा तर होते, पण आताही मी त्यांना अम्मा अप्पाच हाक मारते. ओशियन फिल्म कंपनी सारखे चांगलं प्रोडक्शन हाऊस आणि त्यानंतरच्या 2 मालिका मी आयरिस सोबत केल्या. तिथे मला कधीच कलाकारांचा त्रास झालाय, कोणी मला त्रास दिलाय, कोणी मला टॉर्चर केलंय, कधीच झालं नाही. सो ह्या बाबतीतही मी जे म्हणाले मगाशी की माझ्या कामाच्या बाबतीत ग्रेटफुल आहे, पण तसंच काम कधी चांगलं होतं जेव्हा आपल्याला आजूबाजूची माणसं तेवढीच चांगली मिळतात. आणि मला एक गोष्ट आवडते की ती जरी सेटवर नसेल तरी कुठल्याही इव्हेंटला असेल व्हिडिओ कॉल केला जातो आणि ते सांगतात की हा लुक बरा झालाय की नाही झालाय. हो कमाल ते असतं. म्हणजे आजही मी सगळं रेडी होऊन मी पौर्णिमा ताईला तनिषाला फोन केला होता की बघ मी हे कपडे घातले, काय करू, पोनी घालू की मोकळे केस ठेवू. सो ते आहे टच. आणि पौर्णिमा ताईने इतकं काम केलंय म्हणजे असं पण होऊ शकतं ना की ती काय इतकं इन्व्हॉल्व्ह होईल आपल्यामध्ये, पण ती आहे म्हणजे तिला आवडतात माणसं. हो मी तेच अगेन की माझ्यावर ना चांगल्या माणसांचे संस्कार झालेत. घरी आपले आई वडील आपल्यावर संस्कार करतात ग, पण जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा आपण कशा लोकांसोबत राहतो याने गोष्टी खूप फरक पडतो. सो तेच माझ्या राहण्यात, माझ्या वागण्यात सुरुवातीला जसं कविता ताईचे काही संस्कार होते, माझ्या वेळेच्या शिस्तीबद्दल जसं प्रशांत दामलेंचेच संस्कार आहेत. ते प्रशांत दामले जरी असले तरी माझा प्रयोग आहे, मी 4:30च्या प्रयोगाला 4:15ला जाईन नाही, ते 4:30च्या प्रयोगाला 3:30ला थिएटरला प्रेझेंट असतात. आपण त्यांच्याकडून शिकतो ना. तसंच अम्मा सीमा देशमुख, ती कायम इतकी पंक्च्युअल, तीही इतकी सिनियर आहे पण माज नाही, रिहर्सल कमाल देणार सगळं. सो तिच्याकडून काही शिकण्यासारखं. पौर्णिमा ताईकडनं ही मी गोष्ट शिकले की ती कितीही मोठी असू दे, ग्राउंडेड तिच्यामधलं ते गोडवा ते जिवंत आहे अजून. हो. सो जर मला तिच्याकडनं काही घ्यायचं असेल ना तर मी ही एक गोष्ट की तुम्ही ऑनस्क्रीन चांगलं दिसताच, ते आपल्या सोबतच आपले मेकअप, हेअर, आपले कॅमेरामॅन, आपले डिरेक्टर आणि मुळात जी स्टोरी लिहून येते त्याचं कॅरेक्टर, तेव्हा आपण दिसतोच प्रेक्षकांसमोर. पण आपण खऱ्या आयुष्यात कसे आहोत ना हे या लोकांकडनं शिकण्यासारखं आहे. आणि मी त्या बाबतीत खूप नशिबाने की माझ्या आयुष्यात कायम अशी चांगली माणसं आली की
ज्यांनी मला ठेवलंय तसं की नाही तू अशी आहे, तू अशीच राहा. आणि तुझा कान्हा सुद्धा आहे तुझ्या बरोबर. तो तर आहे, और क्या ही चाहिए. तो बाय डिफॉल्ट आहे. सो भजी संपवूया आणि Yes. ह्या मस्त दिवसाचा एंड आपण गोड काहीतरी खाऊन करणार. येस. दोन मोदक. बिग मोदक. हा? बिगच ना. बिग बोलली. तूप बघ केवढं घातलंय. हो, आपण मला एक गोष्ट आवडली की आईस्क्रीम, वॉफल्स, पॅनकेक्स हे चूज न करता तू मोदक चूज केलेस. एकदम असा विषय पारंपरिक. येस की बस आणि आरामात आपण खाऊया. आईस्क्रीम किंवा वॉफल वगैरे आपण खाऊ शकतो. ते अगदी माझा काही विरोध आहे किंवा मला ते आवडतच नाही असं नाही. पण जिथे प्रेम, सुख, आनंद, स्वर्ग सुख आणि अशी तुपाची धार. तिथे मोदक असतो फक्त. पण येस. इथे ना 2 प्रकारचे मोदक आहेत. पुरणपोळी घरमध्ये आम्ही आता ठाण्यात आलोय. एक मोदक आणि एक बिग मोदक. बिग मोदक. काय घडलं सांग. आमचं झालं की खूप खाल्लंय. हा. मोदक घेऊया. बिग मोदक वगैरे नको. आता खूप मोठा होईल तो, नको. आणि तिथे जाऊन मोदक नॉर्मल ज्याच्यावर केशर नव्हतं आणि बिग मोदकवर केशर होतं. केशर साठी आम्ही बिग मोदक बिग घेतलाय. मोदक घेतलाय. फक्त प्रेझेंटेशन. चला खावा आता. येस, चलो. येस. असं काहीतरी खाऊन डोक्यात ते गाणं वाजतं, हॅपी हॅपी. खरंच झालं हे. पण बरं झालं बिग मोदक घेतला वरती. मी अजून पण एकही असं व्यक्तीला बघितलं ना मोदक नाही आवडत. हं? एक तर मोदक रेअर बनतात. त्यातही तुम्हाला नसेल आवडत तर मग काय. ज्यांना मोदक आवडत नाही ना, पण तुमच्याकडे तळणीचे बनतात की आहे तर. तळणीचे, म्हणजे माझ्या माहेरी तळणीचे. आणि तुला कुठले आवडतात. उकडीचा. वा. तुला मोदक वळता येतात का. ना? मला जे जे आवडतं खायला ते सगळं मी बनवायला घेतले. मला ती ऍड आठवली. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी सगळे. मी नेहमीच शिकते. हा पाडायचं नाहीये. हा, संपला. म्हणजे बाकी अजून स्पीड अजून एक खाणार आहेस. नाही, नको नको. अति होईल, अति होईल. ते गाणं आहे ना, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट नाही खायचं. वा, काय सुचतंय तुला. आज गाडी आठवतायत, ऍड्स आठवतायत, म्हणी भिणी आठवतायत. क्रिएटिव्हिटी कम्स विथ फूड. आता किती वाजलेत. तिने 5:30 वाजलेत. अपॉइंटमेंट कॅन्सल केली मोदक साठी. 5:30. ही वामकुक्षीची वेळ असू शकते का. कारण मला हवी आहे. जरा लागेल. मला वामकुक्षी हवी आहे. पण तू ह्या बाबतीत पुणेकर आहेस ना. नाही, मला दुपारची झोप हवीच आहे असं नाही, पण जर मिळाली तर माझा नकार नसतो. तुला काय वाटतं मी अख्खा बाईट खाऊ शकतेस. अतिशा, व्हेरी गुड. आता चावता येत नाही ती गोष्ट वेगळी. आई ग. मी ती ट्यून बोलते हॅपी हॅपी हॅपी. तू एक्सप्रेशन दे. हा? मोदक संपला पण नाही. हा, चलो रेडी. मोदक खाल्ल्यावर कसा मूड होता आपला. 1 2 3 गो. हॅपी हॅपी हॅपी. आता हे रील सगळ्यांनी व्हायरल करा. पण नाही, खूप बेस्ट मोदक होता. आणि मस्त होता. आजची ठाण्यामधली डेट मस्त झाली आहे.
खरं थँक्यू अतिशा. अरे तुला थँक्यू, तुला वेळ नसतो, आज तू वेळात वेळ काढून तिने मला स्वतःहून कॉल केला की आपण जाऊया खादाडगिरी करायला. हो. येस. मला दिवस वाया नव्हता घालवायचा ग, आणि मला असं झालं होतं की जर होत असेल, जर चांगलं असेल तर का नाही. अदरवाईज ठीक आहे, आराम करणं किंवा ह्या गोष्टी होत्यात, पण मी फक्त आराम वगैरे ते सोड, मी सकाळी घरातली सगळी कामं उरकून मग इकडे आले. कारण सुट्टी ही पण कामं असतातच, म्हणून मला मज्जा आली. आपण आजचा जसा दिवस घालवलाय मला प्रचंड मज्जा आली. आणि मी तुझी फेवरेट आहे, तू मला नेहमीच बोलत येस असतेस. येस, तू मला खरंच आवडतेस. Jokes याचे apart. 500 रुपये. पण मला सांग, आजच्या पूर्ण या डेट मधली सर्वात हायलाइट पॉइंट तुझ्यासाठी कोणता होता? बेस्ट पॉइंट. पूर्ण आपण टाइमच मस्त स्पेंड केलाय, पण तुला सर्वात जास्त काय आवडलं? आपण ऍक्च्युली जे सगळं खाल्लंय ते माझ्या आवडीच होतं, त्यामुळे एक निवडणं जरा अवघड आहे. पण मोदक हे खाऊन मला जसं हा झालंय. आता बस, आता काही देऊ. म्हणजे मला पोळी इडली खाल्ल्यानंतर एक असं होतं की नाही नाही, यानंतर मला मिसळ खायची आहे. मला मिसळ खाल्ल्यानंतर माझ्या डोक्यात होतं नाही मला मुंगभजी खायची आहे. पण तो मोदक खाल्ल्यानंतर मी तृप्त झाले, ह्यानंतर मला काही नकोय. इथे संपलंय सगळं. सो येस, मोदक. माहिती सांगू काय आता हायलाइट? ते खेळणं. ते तर ती मी बघून विसरलेच. मी इतकं खुश झाली, म्हणजे इतक्या मिनिमल तिच्या नीड्स आहेत, छोट्याशा नीड्स आहेत तिच्या, आणि खूप कमाल आहे. खरं तर अंबिका म्हणून तू आम्हाला सगळ्यांना आवडतेस, प्रतीक्षा म्हणूनही आता वेगळ्या प्रेक्षक तुला ओळखतील, कारण का आपण नेहमी सेटवर तुझ्या कॅरेक्टरसाठी गप्पा मारल्यात, पण आज ओव्हरऑल प्रतीक्षा कशी आहे कळलंय, थोडा झलक दिसली आहे. थँक्यू सो मच प्रतीक्षा, आणि पुन्हा भेटू. येस, भेटूया. बाय बाय. पण नाही, इथून जाताना आपला तलावपाली लागणार आहे, तिकडे थांबू, छान फोटोज घेऊ, येस. आणि मग जाऊ. आहे ना, तुझी मेमरी पण आहे प्रयोगाची. हो हो, येस, जाऊया जाऊया. Yes, आवडेल छान मला. बसूया. बसायला तर वेळ नाहीये, पण ऍटलीस्ट ती रिक्रिएट करूया आणि घरी जाऊया. जाऊया. येस, थँक्यू. थँक्यू सो बाय बाय.